आपण म्हणून बिझनेस रन करतोय. सुंदर असा बिझनेस देणारे आज तुम्हाला इथे पुण्याला कुठे आणलं का नाही? यस. तसंच सुंदर असा बिझनेस देणारे माझे वडील वैभव चंद्रकांत देशमाने यांच्यासाठी एकदा जोरदार या बिझनेस मध्ये घडवणारे, टिकवणारे आणि हाताला बोटाला शिकवणारे असे आपले न्यू ब्रँड सीटीसी लीडर आंबुरे सर आणि बापूसाहेब पाटील सर यांच्यासाठी एकदा जोरदार. आणि ज्या व्यक्तींमुळे मी तो उभा आहे तो सत्कार झाला, माझा सत्कार नसून त्या व्यक्तींचा सत्कार आहे. मी का नेहमी म्हणत असतो, रक्ताची नातेपेक्षा जोडलेली नातीच उपयोग येतात. अशी माझी पॅरेंट टीम सांगितलं जोरदार 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 जोरदार. बघा मित्रांनो, मी एकच सांगेन, 4 वर्ष झालं वडिलांना एक्सपायर करून. इथं तुम्हाला काय सांगितलं, नॉमिनल सिस्टीम सांगितली का नाही सांगितली? खरं वाटतंय का खोटं वाटतंय? खोटं वाटत असं का नाही? आज मार्केटमध्ये जर बघायला गेलं तर घरातला करता पुरुष निघून गेल्यानंतर इन्कम घरी येतं का? नाही का नाही येत. पण इथं सांगितलं जातं, काम करा, खरेदी करा, एक नेटवर्क तयार करा आणि आपण जरी नसलो तरी आपल्या फॅमिलीला पैसे येणार. बरोबर ना? जे मित्रांनो तुमच्या समोरचं उदाहरण आहे, वडिलांचा आयडी जेट्टी होते तेव्हा एक्सपायर झाले 15 लाख मॅचिंग आणि आज तोच आयडी 75 लाख मॅचिंग झालं. आणि सर्व ताकद टीमनी लावली आणि सिनियर मुळे लावली. त्यांचं एकदा जोरदार वेलकम करूया. काय होतं बघा, तिथं कोण कोणाचं नाही. मी 4 वर्ष 4.5 वर्ष झालं बघतो, कोण फॅमिली विचारत नाही. आपल्या घरातला करता पुरुष निघून गेला ना, कुणीही कुणाला विचारत नाही. मित्रांनो, खायचे वांदे होते वडील गेल्यानंतर. मला बिझनेस करायचा नव्हता, मी ह्यांना याड लावायचो आंबोरे साहेबांना, बापू साहेबांना, बिझनेस तुमचा आहे तुम्हीच करा. पण मित्रांनो, जेव्हा वडील एक्सपायर केले, वर्ष श्राद्धाला सुद्धा पैसे नव्हते. 13 वाजता कोणा 13व्याला सुद्धा पैसे नव्हते. आयडी ट्रान्सफर केला आणि लगेच 13 ते 14,000 रुपये अकाउंटला पडले होते. एवढी ताकद आहे मित्रांनो, फक्त आपल्याला निर्णय घ्यावा लागेल, कुणी कुणासाठी नाही. जर तुम्ही निर्णय घेतला तर वडिलांनी तुम्हाला कितीची खरेदी करायला लावली? 10,000ची करोड रुपये सांगितली का? मित्रांनो, 10,000 रुपये नव्हते, वडिलांनी मागून आणले होते. पण मी आज 4.5 वर्षामध्ये 1 रुपया कोणाला मागितला नाही. ताकद पाहिजे. मग आपला व्यवसाय केला पाहिजे का नाही केला पाहिजे? बरोबर. कोण कोणासाठी नाही मित्रांनो. आज वडील गेले, कुणी विचारत नाही. आपलं घर आपल्याला चालवावं लागतं. बरोबर. तर मित्रांनो, निर्णय घ्या. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, फक्त